इथेनॉल के कारण कोई गाड़ी में कोई तकलीफ हुई ऐसा एक भी उदाहरण नहीं। आजकाल ऑलमोस्ट प्रत्येक जण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवतो आणि प्रत्येकाच्या गाडीत E20 घातलं जातं. त्यानंतर मायलेज कमी होणं, इंजिन प्रॉब्लेम्स हे सगळं तुमच्यासोबत पण घडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण E20 पेट्रोलचा फायदा पर्यावरणाला होतोय, सामान्य माणसाला होतोय की शेतकऱ्याला होतोय, आणि काही जण म्हणतायत की एका बड्या नेत्याच्या मुलाला होतोय. जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. E20 म्हणजे काय तर E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलेलं इंधन, आणि इथेनॉल म्हणजे काय तर अल्कोहोल, जे ऊस, मका, तांदूळ यांसारख्या पिकांपासून तयार केलं जातं. यावर सरकारचं म्हणणं असं आहे की तेल आयात कमी करायची आहे, प्रदूषण कमी करायचं आहे आणि शेतकऱ्यांना या सगळ्याचा फायदा करून द्यायचा आहे. वरवर पाहता हा उद्देश ऐकायला चांगला वाटतो, पण प्रश्न असा आहे की हे सगळं इतक्या घाईने का? यात नक्की सामान्य माणसाचा फायदा आहे, सरकारचा आहे की अजून कोणाचा? आता या सगळ्यात सुरुवातीपासून सुरुवात करूया. जगात इथेनॉलचा वापर कसा झाला हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ब्राझील हा पहिला देश होता ज्याने 1970च्या दशकात ऊसापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केली आणि त्याचा वापर करायला सुरुवात केली. पण त्यांनी ते आपल्यासारखं अचानक लोकांवर लादलं नाही, तर आधी 10%, मग हळूहळू 15-20 आणि हळूहळू आता इतक्या वर्षानंतर 22% पर्यंत नेलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राझीलमध्ये इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त होतं आणि रोड टॅक्समध्ये 50% सूट होती. त्यानंतर अमेरिकेने सुद्धा इथेनॉल वापरायला सुरुवात केली, पण त्यांनी आजही पेट्रोलमध्ये फक्त 10% इथेनॉल ठेवलं आहे, कारण कार मालकांना आणि कंपन्यांना त्यासाठी ॲडजस्ट होण्यासाठी वेळ हवा असतो. युरोपमध्ये सुद्धा आजही E5 आणि E10चाच वापर होतोय. मग प्रश्न असा पडतो, जर ब्राझील, अमेरिका आणि युरोप इतक्या सावधगिरीने पुढे गेले तर भारताने थेट E20 का लागू केलं? भारतामध्ये इथेनॉलचा पहिला प्रयोग 2001 मध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झाला, पण तो खूप ढोबळमानाने झाला होता, म्हणून तो फार यशस्वी झाला नाही. त्यानंतर 2014ला हा विषय पुन्हा जोरात पुढे आला. तेव्हा नवीन मोदी सरकार आलं होतं आणि तेव्हा परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलवर पुन्हा जोर दिला. तेव्हापासून त्यांचा मुद्दा स्पष्ट होता, तेल आयात कमी करायची आणि शेतकऱ्यांना उत्पन्न जास्त द्यायचं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण या सगळ्याच्या अंमलबजावणीमध्येच गडबड झाली. E20 लागू करताना सरकारने 2 मोठ्या चुका केल्या असं म्हटलं जातं. पहिली चूक, E20 हळूहळू लागू करण्याऐवजी थेट मोठ्या प्रमाणावर लादण्यात आलं, आणि दुसरी चूक म्हणजे देशातल्या कोट्यावधी जुन्या गाड्यांना E20 साठी तयार होण्यासाठी वेळच दिला नाही. E20 साठी सुटेबल गाडी बनवायची असेल तर फ्युएल लाईन्स, सील्स, गॅस्केट्स बदलावे लागतात. हा खर्च थेट सामान्य माणसाच्या खिशातून जातो. त्याचसाठी मारुती सुझुकीने तर सुमारे 6 ते 7 हजार रुपयांचं किट आणलं. त्यानंतर महिंद्रा, टाटा, हुंडाई म्हणतात की आमच्या गाड्या E20 साठी सुटेबल आहेत, पण वास्तवात रस्त्यावर असलेल्या लाखो जुन्या गाड्या आजही E20 साठी तयार नाहीत हे कोणीही सांगू शकतं, आणि बऱ्याच जणांच्या हे लक्षातही आलंय. आणखी एक मुद्दा म्हणजे किंमत. E20 हे सामान्य पेट्रोलपेक्षा स्वस्त असायला हवं होतं, पण तसं झालंच नाही. मग प्रश्न उभा असा राहतो की सामान्य माणसाला फायदा नेमका कुठे होतोय? आता अजून थोडं डीप जाऊयात. तर नितीन गडकरी हे फक्त मंत्री नाहीत, तर त्यांचा ऊस आणि इथेनॉल उद्योगाशी जुना संबंध आहे. कसा? तेच आता तुम्हाला सांगते. 1995 मध्ये नागपूरमध्ये त्यांनी पूर्ती पॉवर्स अँड शुगर कंपनी सुरू केली होती. नंतर त्यांनी स्वतःला या कंपनीपासून दूर केलं आणि आज तो व्यवसाय त्यांच्या मुलांकडे आहे. पण 2014-2015 नंतर पूर्तीशी संबंधित कंपन्यांनी इथेनॉल प्लांट सुरू केले. नंतर पूर्ती डिवाइड झालं आणि मानस ॲग्रो, सियान ॲग्रो या 2 कंपन्या वेगळ्या करण्यात आल्या. या दोन्ही कंपन्यांची जबाबदारी गडकरी यांचे पुत्र सारंग आणि निखिल यांच्याकडे गेली. याच काळात देशभरातील शुगर मिल्सनेही तयारी सुरू केली, कारण इथेनॉल ब्लेंडिंग आता निश्चित होणार असा विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच पहिल्यांदाच शुगर मिल्सने एकत्र येऊन सुमारे 500 कोटी लिटर इथेनॉल उत्पन्न केलं, जे देशातलं 10% ब्लेंडिंगसाठी पुरेसं होतं. मात्र 2023 मध्ये बँगलोरमध्ये E10 नव्हे तर थेट E20 पेट्रोल लॉन्च करण्यात आलं, तेही नियोजित तारखेच्या 2 महिने आधी. यात झालं असं की 20% ब्लेंडिंगचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे बदल केले. पहिला बदल, गूळ आणि काकवी यापासून इथेनॉल निर्मितीवरची आधीची मर्यादा हटवण्यात आली. दुसरा बदल म्हणजे बीज आणि कच्च्या मालांमध्ये दलालांना बाजूला काढून इथेनॉल उत्पादकांना सरकारी तेल कंपन्यांना थेट ओपन टेंडरद्वारे ठराविक दराने विक्री करण्याची मुभा देण्यात आली. या बदलांमुळे इथेनॉल उत्पादन आणि सप्लाय चेनला वेग मिळाला. पण त्याचवेळी E20 इतक्या लवकर लागू करण्याचा निर्णय योग्य तयारीशिवाय झाला का, हा प्रश्न उपस्थित झाला. आणि इथेच शंका निर्माण होते, कारण अवघ्या 1 वर्षात सियान ॲग्रोचा रेव्हेन्यू
17 कोटींपासून थेट 511 कोटींवर गेला. नफा 10 लाखांवरून 52 कोटी झाला आणि कंपनीचं व्हॅल्युएशन 100 कोटीहून डायरेक्ट 2000 कोटींवर पोहोचलं. हे सगळं नेमकं त्या काळात झालं जेव्हा E20 पॉलिसी जोरात लागू होत होती. BSEने सुद्धा सियानकडे स्पष्टीकरण मागितलं आणि ऑडिटमध्ये कॅश मिसमॅच सापडला आणि शेअर्समध्ये अचानक चढ उतार दिसला. यावर कंपनी म्हणते की ही वाढ मर्जर आणि ॲक्विजिशनमध्ये आहे. पण मूळ प्रश्न तोच राहतो, इतकी झपाट्याने वाढ फक्त योगायोग आहे का? आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सियान आणि मानस या दोन्ही कंपन्या प्रत्यक्षात पाहिलं तर त्या इथेनॉल क्षेत्रातलं खूप छोटे खेळाडू आहेत. कारण भारताची एकूण इथेनॉलची गरज आज 1000 कोटी लिटरपेक्षा जास्त आहे आणि या दोन्ही कंपन्यांनी मिळून त्याचा 1% पण बनवलेला नाहीये. दुसरीकडे बलरामपूर चिनी, त्रिवेणी इंजिनिअरिंग यांसारख्या मोठ्या कंपन्या गेल्या अनेक दशकांपासून शुगर मिल्स चालवत आहेत. इतका मोठा अनुभव असूनही या कंपन्यांचे नफ्याचे मार्जिन आजही फक्त सिंगल डिजिट किंवा लो डबल डिजिटमध्येच अडकलेले आहेत. पण याच्या अगदी उलट चित्र सियानच्या बाबतीत दिसतं. अगदी कमी उत्पादन, अगदी कमी मार्केट शेअर असून सुद्धा सियानचा नफा मात्र अचानक आणि वेगाने वाढताना दिसतोय. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे शेती. इथेनॉलसाठी ऊस आणि मका मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. यामुळे शेतकरी तेलबिया, कापूस, डाळी सोडून मका आणि ऊसाकडे वळत आहेत. आज भारतात दरवर्षी सुमारे 14 मिलियन टन मका इथेनॉलसाठी वापरला जातो. कधी काळी भारत मका एक्सपोर्ट करत होता, आज आपण मका इम्पोर्ट करतोय. त्यानंतर ऊस आणि मक्यांना पाणी प्रचंड लागतं, त्यामुळे पाण्याची पातळी खाली जाते आणि जमीन कोरडी पडते. आणि याच दरम्यान सुप्रीम कोर्टाने E20 विरोधातील याचिका सुद्धा फेटाळली आणि म्हटलं की इथेनॉल देशाच्या प्रगतीसाठी गरजेचं आहे. म्हणजे सामान्य कारचालकाकडे आता पर्याय उरलेला नाही. E20 घाला आणि त्याचे प्रॉब्लेम्स झेला. इतक्यावरच थांबलं नाहीये, तर आता E20 पण येतंय म्हणे. त्यानंतर विमानात सुद्धा इथेनॉल आणि डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल टाकण्याची चर्चा सुरू आहे. सांगितला जाणारा उद्देश चांगला आहे, तो म्हणजे प्रदूषण कमी करणं. पण प्रश्न तोच राहतो, जर सामान्य माणसाच्या खिशावरच भार पडत असेल तर फायदा नेमका कुणाला होतोय? एक्सपर्ट्स म्हणतात की E20 ही पॉलिसी चुकीची नाहीये, पण ती घाईने, योग्य तयारीशिवाय आणि पर्याय न देता लागू केली गेली. हा खरा मुद्दा आहे. आणि आपल्या भारताचा इतिहास सांगतो की कोणतीही पॉलिसी जर कोणत्याही तयारीशिवाय राबवली तर त्याचा सगळ्यात मोठा त्रास हा सामान्य माणसालाच होतो. आणि फायदा कुणाचा होतो? तुम्हाला काय वाटतं?